मित्रांनो, काल आपण एका व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये पीक विम्याची रक्कम अद्यापही कंपनीकडे पेंडिंग आहे याविषयीची माहिती घेतली होती. परंतु मित्रांनो, त्या व्हिडिओ फार मोठा झाल्या कारणास्तव त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जिल्ह्याची नावं किंवा बऱ्याच जिल्ह्याची डिटेल्स आपल्याकडे किंवा आपण दिली नव्हती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते 4-5 जिल्हे जे राहिलेले होते त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नेहमीप्रमाणे सांगतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्स्टा आय डी आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील इन्स्टा आय डीवर डायरेक्टली पर्सनली विचारू शकता. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याविषयी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. पूर्ण अर्ज किती रिजेक्ट झाले वगैरे वगैरे त्या जिल्ह्याला साईडला ठेवूया आपण. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण अहिल्यानगर जिल्ह्याविषयी माहिती घेऊया. अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास जे शेतकरी संख्या होती त्या शेतकरी संख्येसाठी जवळपास 27,21,00,000 रुपयांचा निधी हा अद्यापही पेंडिंग आहे. मंजूर असून सुद्धा शेतकऱ्यांना वाटप झालेला नाही. त्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी जवळपास 38 लाख रुपये हे अजूनही कंपनीकडे शेतकऱ्यांचे पेंडिंग आहेत. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर बघायचं झालं तर सातारा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3,88,00,000 रुपये हे अजूनही कंपनीकडे आहेत. आता या अंतर्गत कंपनी पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देणार, त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टिंगसाठी वगैरे हा निधी वापरण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माहिती घ्यायची झाली तर फक्त आणि फक्त 4 लाख रुपये हे उर्वरित आहेत कंपनीकडे. तर 4 लाख रुपयात मित्रांनो काही नाही, जे पात्र उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्यासाठीच हे 4 लाख रुपये राहू शकतात, इतर शेतकऱ्यांसाठी नाही. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 2,58,00,000 रुपये अद्यापही कंपनीकडे शेतकऱ्यांचे पेंडिंग आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर म्हणजे काही जिल्ह्यातील, आता वाशिम जिल्हा एक असा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये कंपनीने डिक्लेअर केलं आहे की पूर्णपणे वाटप झालेले आहे. शेतकरी तर संख्या भरपूर आहे, अद्यापही शेतकरी वंचित आहेत, तरीसुद्धा कंपनीने डिक्लेअर केलेलं आहे की वाशिम जिल्ह्यातील शेतकरी जे पीक विमा मंजूर झालेला होता तो पूर्णपणे वाटप झालेला आहे. सध्या कंपनीकडे कुठलाही किंवा एकही रुपयाचा निधी हा उपलब्ध नाही वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे निधी उपलब्ध आहेत म्हणजे अद्यापही कंपनीकडे पेंडिंग आहेत, त्या निधी अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणारच आहे. थोडासा लेट होतं जाईल मित्रांनो, एक्झॅक्ट डेट समोर आलेल्या नाहीत, परंतु थोडंसं लेट होईल, परंतु पीक विमा वाटप होणार आहे. म्हणजे कंपनीकडे स्टॉक आहे आपल्या रकमेचा, पीक विम्याचा, तर तो स्टॉक जी रक्कम आहे ती वितरित करणं कंपनीला तर भागच आहे. कारण की सगळ्याच्या निदर्शनास गोष्ट आलेली आहे. कलेक्टर, त्यानंतर जवळपास पालकमंत्री, कृषी विभाग या सर्वांच्या निदर्शनात या गोष्टी आलेल्या आहेत प्रत्येक जिल्हावाईज. त्या कारणास्तव आता लातूरचंच उदाहरण घ्या मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील जे संख्या होती, उर्वरित संख्या शेतकऱ्यांची किंवा ज्या शेतकऱ्यांचे एकाच गटातील वेगवेगळ्या रकमा वितरित झाल्या, हे सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे. त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यातील सुद्धा सेम कंडिशन आहे. तर तुम्ही सुद्धा काळजी करायची काही कारण नाही मित्रांनो. थोडं लेट का होईना परंतु पीक विमा मिळणार आहे. परंतु अशी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आपण मागच्या व्हिडिओने माहिती घेतली की 5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलेलं आहे. तसे सुद्धा काही प्रकार उघडकीस येणार आहेत. जर समजा तुमचं एलबीएसमधून लोकलाईजमध्ये कन्वर्ट वगैरे होत नसेल बऱ्याच दिवसापासून, तर अशा गोष्टी जर घडत असतील तर ते तुम्हाला पीक विम्याच्या क्लेम वगैरे रिजेक्ट करण्यात आलेले असू शकतात. तर अशा गोष्टी निदर्शनास येत आहेत. तर थोडंसं लेट होईल परंतु पीक विमा वाटप होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.